माझ्या भावाला खूप एक्सपिरियन्स आहे प्राणी पाळायचा. तर मग लहानपणा सुदीप आहे आमचं. तर मग एक नवीन आपल्याकडे पाहुणा आला आणि आपला जुना पाहुणा गेला, असं सॅड वाटतंय. पण आता त्याचं खूप वय पण झालेलं, 17 वर्ष होतं आपल्याकडे. सो हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूस ब्लॉग. आणि एकदम रात्री नाही म्हणजे 8 वाजता ब्लॉग चालू करतोय मी, कारण की आता मी चाललो आहे टुवर्ड्स मालवणला. आचऱ्याला होतो, आता आचऱ्याला मालवणला चाललो आहे. एक खास काम आहे, कारण की एक सडनली मला काकाचा फोन आला. तर मग तो बोलला की एक खरोताईचा पिल्लू, एक छोटा स्क्विरल असं पडलेलं आहे त्याच्या घराच्या इकडे, आणि तो उद्या चालला आहे मुंबईला. तर मग त्याला काळजी घेण्यासाठी कोणी नाही आहे, आणि त्याला पण जमत नाही, म्हणजे तो त्याने कधी पाळला नाही आहे कोणतं प्राणी वगैरे. आणि तुमच्या भावाला खूप एक्सपिरियन्स आहे प्राणी पाळायचा. तर मग लहानपणापासून मी खूप सारे प्राणी पाळल्यात आणि स्क्विरल पण पाळलेली एकदा. तर मग अनुभव आहे मला प्राणी पाळायचा. तर मग त्याने मला कॉल केला आणि विचारलं की आहेस का, म्हणजे तुला हवं आहे का. तर मग मी 1-2 सेकंडचा पण विचार न करता बोललं की हो मला हवं आहे. तर मग आता चाललेलो आहे आपण टुवर्ड्स मालवणला आपल्या खरोताईचं पिल्लू घेण्यासाठी. तर मग घरी पण विचारलं मी सगळ्यांना, तर मग सर्व हो बोलले. म्हणून बघूया चाललो आहोत आता. असा मी भांडा घेऊन चाललेलो आहे तिला ठेवण्यासाठी. तर मग ह्याच्यामध्ये तर छोटं पिल्लू आहे, तर ह्याच्यामध्ये फिट होईल असं वाटतंय मला. सो नाही झालं तर मग काहीतरी कवर करून घेऊन येऊया तिला. सो बस चालतोय आता, जाऊया आता. एक 5-10 मिनटामध्ये पोचून जाईन मालवणला, आणि पोचल्यानंतर व्लॉग चालू करतो काकाच्या घराकडे. सो स्टे ट्यून्ड, मजा येणार आहे तुम्हाला. काकाचं घर आलेलं आहे, आतमध्ये जाऊया. काका. सो काका आता घरी नाही आहे. तर मग त्याने सांगितलं मला इकडे आहे, लेफ्ट साईडला डब्यामध्ये आहे. अरे बापरे, हे बघ खूप छोटं आहे रे. त्याला काढू कसं, काढूया. हे बघा खूप छोटू आहे रे पिल्लू. तरी हे पिल्लू एक 10 दिवसाचा वगैरे असेल. 10-15 दिवसाचं असेल. डोळे तर नाही उघडलेत अजून. आता ह्याला घरी घेऊन जाऊ, कसं दूध पितोय ते बघू आधी. त्या हिशोबानं त्याला ठेवावं लागेल आपल्याला. बाकी आहे खूप क्यूट. आवाज करतोय, म्हणजे त्याला भूक लागली. घरी जाऊन त्याला आधी फीडिंग करूया. सो आपल्या छोट्या पिल्लाला घेऊन झालेलं आहे आणि आपण निघालो टुवर्ड्स परत मालवणला. बाजूला आहे पिल्लू, पण आता फ्लॅश चालू नाही करत कारण की त्याला त्रास होईल. त्यामुळे आता घरी जाऊ आणि डायरेक्ट तिकडे आता त्याची सोय करूया, कुठे राहायचं काय करायचं. तर मग बघूया आता कसं ह्याची राहण्याची सोय होते, कुठे आता चांगल्या ठिकाणीच किंवा पिंजऱ्यामध्ये वगैरे असं करावं लागेल. सो लेट्स सी. आणि कसं दूध पितंय ते पण बघूया. आता मला तर टेन्शन येतं की याला दूध कसं पाजायचं, कारण की ते डोळे नाही उघडलेत. तर होप सो पिएल चांगलं आणि दष्टपुष्ट होईल अजून. आणि त्याला नंतर मग आपण बघू, राहिलं तर आपल्याकडे ठीक आहे, नाही तर पत्र सोडून देऊ वाईल्डमध्ये परत.
अशा प्रकारे आमचे नवीन पाहुणे घरामध्ये आलेले आहेत. तर आमचा गृहप्रवेश कसा होत आहे बघूया. उघडो. होय. कडी बिडी लावून कशात. अरे मी घरात होती. ओके ठेवा. हळूहळू मोठी आहे. छोट हा ते डोळे नाही उघडल्यात पण त्याचे अजून. काय? हे आमचं क्युटी पाय आमचं हातावरती आलेलं माहित नाही आता काय पडशील रे. हो काय डोळे नाही उघडलं तरी पण केवढी ओरडते व ते. डोळे बिलकुल नाही उघडले त्याच्या. तिला तर दूध पाजूया. ठेव दूध पाजूया आधी. दुधाचा इंतजाम करूया. नाहीतर दूध पासून तुम्हाला दाखवतो कशी दूध पिते ती पिल्लू. पोट भरून पिऊन दे तिला दूध. मग तिच्यासाठी झोपायचा चांगला हे करूया, प्रबंध करूया. सो हा बघा आमचा छोटा बाबू इकडे एक आहे आणि इकडे एक आहे आमची छोटी. तर मी कम्फर्टेबल आहे याच्यामध्ये ती. आणि एक सकाळी असं झालं की आमचा कासव होता. तो पण मी 7वीला घेतलेला त्याला. रेड आय टटालाच होता, आपला सिंगापुरी टटा बोलतात ना तसं. एकदम छोटे कॉईनच्या शेपमध्ये मी 2 घेतलेले 7वीला असताना. आणि 17 वर्ष झाली आज त्याला. पण आज सकाळी मी बघितलं तर मग तो ऑफ झालेला. तर मग एक नवीन आपल्याकडे पाहुणा आला आणि आपला जुना पाहुणा गेला. असं सॅड वाटतंय. पण आता त्याचं खूप वय पण झालेलं 17 वर्ष होतं आपल्याकडे. आणि असं बोलतात की जे काही आपल्याकडे नेगेटिव्ह एनर्जी येतात ते त्यांच्याकडे घेतात ते. तर मग असं पॉझिटिव्हरित्या त्याला आपण सेव्ह ऑफ करणार आहोत आता. वाईट वाटतंय पण ठीक आहे, आता लाईफ सर्कल आहे, काय करू नाही शकत त्याला. सो तुम्हाला दाखवतो कसा होता आपला कासव. इकडे आहे. ऑलमोस्ट खूप मोठा झालेला. 17 वर्षाचा आहे, 7वीला घेतलेला. खूप चांगल्या मेमरीज आहेत सोबत त्याच्या. आता त्याला सी ऑफ करू. बाबांनी खड्डा खणला आहे कोपऱ्यामध्ये आणि तिकडे त्याला आता सी ऑफ करू आपण. आणि आपल्या जागेवरती असेल तर मग थोडं मेमरीज राहतील त्याची आपल्यासोबत. तर मग आता मार्केटमध्ये जाऊन हार वगैरे घेऊन येतो मी. तर मग हार घेतो आणि झाड एक आणतो. तर मग त्याची एक आठवण आपल्याकडे राहील कायमची. तर मग आता बाजारात गेलेलो. तर मग आपल्या कासवासाठी हार घेतला आणि त्याच्यावरती पुरून झाड लावण्यासाठी घेतलं सुपारीचं. तर मग असं आपल्याकडे मेमरीज राहील त्याचे की त्याच्या आठवणीमध्ये झाड आहे. तर सुपारीचं झाड घेतलं आहे मी. तर ते लावूया आता घरी जाऊन. तर मग इकडे खड्डा खोदलेला आहे मी. सो इतका इनफ होऊन जाईल किंवा थोडासा अजून खोल खतो, कारण की खाली आपलं सारे कातळ आहे. तर मग एवढा खड्डा पॉसिबल आहे, इतका बस झाला तरी. झाड पण लागेल आपलं कासवाचं पण इकडे पूर्ण होऊन जाईल त्याला. तर आता आपला प्राणेशा आणि मिठ्ठू येईल, त्याच्यानंतर मग त्याला आपण पुरूया. अजून थोडं ट्राय करतो खाण्याला, बघू होत आहे का. आमचा राजा अजून कसा वाटतोय ना. फ्रेश आहे अजून.
लागलं माझ्या बायला. अले, 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 झालं. ओ, ओ, ओ. अबे, ओ, ओ. एवढं वर्ष सांभाळलं सुखी रहो रे, जात असतो इथे. सगळ्यांना सुखी कर. ओ, ओ, ओ. गुलाब पण ठेव, गुलाब पण ठेव. इथं बघ. तुला खाली होय 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 ते आले ते बाई बाई तिथे काय तू किती होते खड्डा खाल्ले सुरू नव्हते फैसल. बघू काय. आला त्या. विष्णूचा अवतार बाप्पा मोरया. महाराज की जय. झाड ठेवते जय पाणी द्या चालू टाकते. थोडीशी माती टाकते का त्याच्या अंगावर? पाणी घे ना पाणी. मसाला देतो त्या माहित आहे का? पाणी घालते चला मुठमाती चला विष्णूचा अवतार. मोठ माती द्या. ओ बरेच वर्ष राहिला बाबा 17 वर्ष होतं. जास्तच असेल बरं. आधी तर जास्तच असेल ना रे. न्यायला 7वीला घेतलेलं मी. हो पण त्याच्या आधीच त्याच्या आधीचं वर्षभराचा होतं. तरी होता असेल. फावड्यान टाकता का फावडा? आहे ना आमने कंदमुळे सगळीच तिकडे ओढून टाकायची माणसं वरपर्यंत. तो बाबू छोटा होता ना. ब्रूम 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 ब्रूम. एक आता फोटो काढ. होय पाणी टाकतो पाणी. आपण गाडी चालवायची ब्रूम ब्रूम. अले 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 चला चला. विष्णू महादेव. कॅमेरा पकडायला नाही पकडते तू टाकते पाणी. ओ चल 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 झालं झालं झालं. झालं झालं संपलं संपलं. जा तुम्ही जा तोपर्यंत आतमध्ये. पटकन फोटो काढ ना. तर आमचा अशा प्रकारे झालेला आहे कार्यक्रम. आठवण म्हणून एक सुपारीचं झाड लावलेलं आहे. चलो हे बघ अजून एक मिळालं कंदमूळ. येतो चला झालं. पावडा घ्यायचा. इथं तू मंदिर घेऊन जाय नाही घे तिकडे घे. मग अशा प्रकारे आपलं झालेलं आहे. आपला कासवाला पुरला आपण आपल्या जागेमध्ये. तर मग त्याच्या मेमरीसाठी एक झाड पण लावलं आणि चांगल्या मेमरीज होत्या सोबत त्याच्या. 7वीला असताना घेतलेला आणि स्टील आता किती 16 वर्ष झाली असेल आमच्यासोबत त्याला. तर मग खूप चांगला टाईम स्पेंड केला. खूप टाईम होता आमच्यासोबत. तर खूप चांगल्या मेमरीज आहेत. तर मग मला काही फोटो त्याचे मिळाले तर मी तुम्हाला दाखवतो. तर मग फोटो येतील आता पुढे तर ते बघा. तर मग त्याच्यासोबत असं झालेलं आहे की तो आम्ही एकदा गावी आलेलो आणि हा आमच्यासोबत होता घासं आणि त्याला सोडलेलं आम्ही खेळ्यामध्ये
आणि तो फिरत फिरत गेलेला आमच्या चुलीच्या इकडे, चुलीमध्ये जाऊन लपलेला आणि आम्हाला वाटलं की हा कुठेतरी गेला आणि पूर्ण घरभर आम्ही शोधतो, सगळेजण शोधायला लागलेले, पण मला भेटतच नव्हतं. पार एकदम पुढपर्यंत जाऊन रस्त्यावरती लोक शोधून आलेले पण मिळालंच नाही. पण नंतर जाऊन माझ्या एका बहिणीला का दिसला, तो होता आपल्या चुलीमध्ये. तर तरी पण 2-3 तास आम्ही शोधत होतो. आणि अजून एक झालेलं की हल्ली 2 महिन्यापूर्वी झालेलं, आम्ही गावी आलेलो, त्याला परत सोडलेलं बाहेर, तो चालत चालत गेलेला एकदम कोपऱ्यामध्ये राहत तिकडे. तर तो एक दिवसभर खाली थांबलेला. त्याच्यानंतर आम्ही CCTV चेक केला आणि नंतर दिसलं की तो तिकडे जाऊन लपला आहे. तर मग त्याच्यानंतर जाऊन तो आम्हाला मिळाला. तर मग असे खूप चांगल्या मेमरीज आहेत सोबत. तर मग ते कंटिन्यू राहतील आणि खूप देव त्याच्या आत्म्याला शांती देव आणि पुढचा जन्म त्याला खूप चांगला भेटो अशी आपण प्रार्थना करूया. आणि बस. आणि आता एक मेंबर गेलो आमचं आणि पण एक नवीन ॲड झाला आहे. पण आता हिला आपण विचार करतोय की थोडी मोठी झाली नाही की तिला पण सोडून देऊ, म्हणजे थोडं सेल्फ फीडवरती आल्यानंतर तिला सोडून देऊ. तर असं चालू आहे प्लॅन. आणि बस इतकंच होतं आजचा व्हिडिओ. थोडा इमोशनल व्हिडिओ होता. तर मग कसा वाटला सांगा. आणि काय बोलतात त्याला, चॅनल आपलं सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि बस असे चांगले चांगले व्हिडिओ देत जाऊ. चांगले चांगले व्हिडिओ म्हणजे आता हे मेमरीसाठी मी व्हिडिओ काढलेला, असं काही हेतू नव्हता व्हिडिओ काढायचा की माझ्या लक्षामध्ये राहायला पाहिजे. आणि इव्हन पुढे जाऊन आराध्याला पण कळायला पाहिजे की आपल्या घरी काय काय होतं, कोणते कोणते प्राणी होते. तर मग त्यासाठी व्हिडिओ काढला. बस तितकंच होतं. तोपर्यंत बाय बाय. भेटूया असेच कोणत्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि मला अजून 1-2 व्हिडिओ करायचे आहेत. अनबॉक्सिंगचे व्हिडिओ माझे राहिलेत. त्याआधी हे सगळं झालं तर मग आता व्हिडिओ काढला. तर मग पुढचा व्हिडिओ तुम्हाला अनबॉक्सिंगचा भेटेल. 1-2 नवीन गोष्टी घेतल्यात आपण, तर मग त्या तुम्हाला दाखवू. तोपर्यंत बाय बाय.